नमस्कार नाशिककर, मी जयेश खेरनार तुमचं स्वागत करतो फक्त नाशिक फूड सिरीजच्या एक नवीन एपिसोडमध्ये. तर आज मी तुम्हाला एक नवीन जागा दाखवणार आहे जिथं मी लहानपणापासून येतो. म्हणजे मी इंजिनिअरिंगला के वागला असल्यापासून जिथं मी अंड्याचे वेगवेगळे प्रकार खायचो अशा ठिकाणी तुम्हाला मी आज नेणार आहे. ते म्हणजे कुणाल अंडा पॉईंट, अमृत धाम येथील कुणाल अंडा पॉईंटच्या इथं त्यांचे अंड्याचे 150 प्रकार आहेत. तर चला तर मग बघूया त्या 150 प्रकारांपैकी असे कोणकोणते प्रकार आपल्याला कुणाल खाऊ घालतात अंड्याचे प्रकार. तर जाऊया मध्ये, चला. तर आता आपली एक मुमताज डिश तयार झालेली आहे आणि आता माझ्याबरोबर आहे या कुणाल अंडा पॉईंटचे ओनर कुणाल दादा आणि त्याचा भाऊ. तुझं नाव सांग परदेशी. तर ह्या पॉईंट अंडा पॉईंटची जी एक म्हणजे जुनी कहाणी मी तुम्हाला सांगतो की मी खूप लहानपणापासून इथं येतो आहे. जेव्हापासून मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो इथं तेव्हापासून दादाकडे येतो मी. आणि दादाचं पहिली छोटी गाडी होती, त्यानंतर एक मोठी गाडी आली, त्यानंतर आज एवढं सगळं मस्त छानसं रेस्टॉरंट झालेलं आहे. तर दादाला आपण ही पूर्ण आता विचारू की कहाणी का कशी होती. दादा सांगा आम्हाला की सुरुवात कशी झाली तुझी. सुरुवात आपल्या गाड्यापासून झाली, बरोबर. नंतर मग आपण छोटा हत्ती घेतला. हो, आता ही जागा आणि आज आता ही डिश झालेली आपली एक मुमताज. तर तिच्याबद्दल थोडं सांगा मला महत्त्व की कशी ही डिश बनली कशी. आणि आता प्रोसेस तर सगळ्यांनी पाहिलीच आहे, पण दादा ते स्वतः सांगेल की ही डिशच्या मागचं त्याची लॉजिक काय होतं, का कुठं शिकला, कुठं पाहिली, तर कसं एक्सपिरियन्स होतं तुला या डिश मागचं. आपल्याला ॲक्च्युली पहिल्यापासूनच काही ना काही नवीन नवीन बनवण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे ही बनवून टाकली एक मोठा. तिचं नाव ठेवून टाकलं एक मोठा.
दादा एक्सपेरिमेंट करत राहतो नवीन नवीन, अशा खूप डिशेस आहे, जवळपास 150हून जास्त डिशेस आहे. तर त्यापैकी एक मुमताज आपण आज बघतोय. तर नाशिककरांना काय सांगशील की कुणाल अंडा पॉईंटची इथं नाशिककरांनी काय यावं? आपल्याकडे अंडा खाण्यासाठी खास स्पेशली एक मुमताज. स्पेशली एक मुमताज खाण्यासाठी यावं आणि 150हून अधिक प्रकार इथं बनवले जातात, ते खाण्यासाठी नक्की यावं. आणि दादाला नेहमी साथ देतो त्याचा भाऊ, तर दादाबरोबर नेहमी राहतो. तर यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आज एवढं छान सगळं छान रेस्टॉरंट आज ओपन झालेलं आहे. तर नाशिककरांना मी नक्की सांगेल की तुम्ही नक्की इथं या, आनंद घ्या, 150हून अधिक प्रकार खा आणि व्हेज मुमताज एक मुमताज खायला विसरू नका. तर चला तर भेटूया फक्त नाशिक फूड जर्नीच्या पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन जागा घेऊन.